मध्ये चांगले मार्क पडतात. असा क्लास कल्याणमध्ये त्यांनी फक्त सन्मान दिलाय. चेंडू इनफिल्ड मधून ते मात्र एका धावेसाठी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी साकारली होती गोवा संघाकडून. साई क्रिकेटर्स गोवा राज्यातून इथे मात्र खेळण्यासाठी पाहायला मिळतात त्यांच्या विपक्षात कल्याण ब्राह्मण मित्रमंडळ संघ. डावखुरे फलंदाजासाठी इथे मात्र फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. स्पीड अप करायचं पंचांना विनंती असेल. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चेंडू पूर्णपणे बीट झाला. फलंदाज चांगला चेंडू हाताळलाय. स्लोवर गतीचा चेंडू होता परंतु जसा चेंडू पडलाय तसा चेंडू बाहेर निघलाय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चेंडू सातत्याने मागचा चेंडू देखील अशाच प्रकारे चेंडू जो ज्या प्रकारे चेंडूला रिलीज ऑफ द पॉइंट अँगल क्रिएट करतोय. डावखुऱ्या फलंदाजासाठी चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू कशा प्रकारे प्रत्युत्तर इथं मात्र सेट केला जाईल. फुल्लर लाईनचा चेंडू इनफिल्डला बेदलाय. त्यानंतर चेंडूला पाठवलाय. शेवटच्या क्षणाला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जसा चेंडू चुकीची फेकी पाहायला मिळते. एक धाव नक्कीच वाचवली गेली म्हणावी लागेल. तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चार चेंडू आणि 4 धावा च्या मात्र धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रणव पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू बॉडीवर चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल झालाय. पूर्णपणे बीट झाले फलंदाज. शरीर यष्टीचा वेध घेणारा हा चेंडू अतिशय वेगाने चेंडू हाताळलाय. त्याचं प्रत्युत्तर सागरकडे नव्हतं. त्याच अनुषंगाने डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील तिसरा डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज प्रणव. इथे चेंडूला फिंगर रोल करण्यात आली होती. ऑन साइडला हुकच्या माध्यमाने चेंडू फेकून दिलाय. ते 2 धावा कंप्लीट. बॅकअप आहे आणि त्याच्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक ते मात्र पुढे सरसावतोय 6 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार जर केला गेला तर अप्रतिम षटक जे मात्र हाताळलं गेलं प्रणवच्या माध्यमाने. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी सर्वेशचा वापर करण्यात आलाय. श्रीरंग जो मागच्या पहिल्या षटकामध्ये थोडस डॉट चेंडू त्याच्या माध्यमाने खेळण्यात आले. 2 बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. त्यानंतर एकचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. त्यानंतर 3 धावा ज्या मात्र धावून कंप्लीट केल्या गेल्या होत्या. बॉल टू रन्स पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस अपील पाहायला मिळते.
चांगला चेंडू अगदी समोरासमोर इथे मात्र इम्पॅक्ट पाहायला मिळालं होतं, परंतु नक्कीच कुठले तरी जेव्हा जेव्हा लेग बिफोर द विकेट असतं खूप चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन तिथं देणं योग्य असतं. ते सर्व पंचांकडे जी योग्यता पूर्तता करावी लागते. यावेळेस डाऊन द लेग चेंडू खराब होता, त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4. मॅच मध्ये एकही चेंडू फेस करता आलं नव्हतं श्रीरंगला, आता मात्र त्याची भरपाई त्याची पूर्तता या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स थोडस कंट्रोल नाहीये फेकी करण्यासाठी, त्याच अनुषंगाने एक धाव जी मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. चेंडू फेसवर जाऊन आदळलाय. श्रीरंग आपणास पाण्याची आवश्यकता असेल मागणी करू शकतात. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर किंचितचा चेंडू फ्लाय झालाय, राईज झालाय, त्याच अनुषंगाने चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना यष्टीरक्षकाच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण करत असताना सातत्याने यावेळेस खूपच बाहेर चेंडू पडल्यानंतर कटर चेंडूचा वापर करण्यात आला होता. वेगवान गतीचा चेंडू किंचितचा बाहेर निघालाय, त्याच अनुषंगाने पंचांनी तिथे मात्र वाईटच्या स्वरूपाने दंडित केला गेलाय. एक अवंतर धाव ज्या मात्र धावसंख्या फळकावर ऍड होतील. धावसंख्या फळक 16 या आकड्यावर 16 का डोळा तो मात्र दाखवावं लागेल. सागर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस स्क्वेअर कटच्या माध्यमाने कट केलाय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉडीच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू उचलण्यासाठी थोडासा अवधाय घेतला जातोय, त्याच्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. तिसरा प्रयत्न होईल का? 4ठी धाव जी मात्र प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा जी मात्र वाजली गेली होती श्रीरंग साठी. चांगली रनिंग बेट विथ विकेट. क्षणभरातच चित्त्याच्या चपळाईने 3 धावा पूर्ण करत असताना सलामीची जोडी सागर आणि श्रीरंग यांच्यामध्ये चांगली रनिंग बेट विथ विकेट पाहायला मिळतीये. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या फळक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये प्रणवने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर सर्वेश्वर थोडासा हल्ला प्रतिहल्ला पाहायला मिळाला. श्रीरंगच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले, एक तिहेरी धाव आणि त्याच्या जोरावर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 19. बॉलर कौन है? चैतन्य. तिसरं षटक हाताळण्यासाठी चैतन्य बर्वे चा वापर करण्यात आलाय. एक तेरी एक मेरी असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये
पहिलं षटक 6 धावांचं. त्यानंतर सर्वेश्वर थोडासा हल्ला पाहायला मिळाला 13 धावा. त्यानंतर यावेळेस चेंडू अप्रतिम होता. सागरला कदाचित वाटलं की डाऊन द लेग चेंडू जातोय, परंतु अगदी मिडल ऑफ द स्टिक चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. ऑन साइडला ओढवलाय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या टप्प्यावर येत असताना चेंडू उचलतील, फेकता येईल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. बॅकअप आहे. सेकंड बॅकअपला चेंडू जिथे मात्र अडवण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जो मात्र पुढे जातोय 21-21. इथे देखील प्रतिम चेंडू हाताळलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला बॉडीच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नव्हतं. त्यानंतर शेवटच्या क्षणाला माइंड मध्ये चेंजेस केले. त्यानंतर बॉडीच्या साहाय्याने चेंडूवर झोकावून दिली. शरीयशीने चेंडू मात्र अडवला. त्यानंतर तसाच प्रकारे वेगाने उचलला, फेक केली. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चैतन्याच्या माध्यमाने पाहायला मिळते. गोलंदाजी सुरेख आहे. इथे 2 पायांच्या मधून चेंडू यशाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यू मिस, आय डेफिनेटली हिट. पहिला हद्रा इथे मात्र पाहायला मिळाला. श्रीरंग बॅक टू द डगआउट. परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारे तिसरं षटक जे मात्र संपन्न झालंय. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 22. विचार जर केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये चैतन्याच्या फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक महत्वाचं विकेट, पहिला ब्रेक थ्रू तो मात्र चैतन्याच्या माध्यमाने पाहायला मिळालाय. 3 चेंडू डॉट, एक एकेरी आणि एक दुहेरी धावा, अशा 3 धावा चैतन्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेत. साई क्रिकेटर्स गोवा संघाचा जर गोलंदाजीचा विचार केला गेला अप्रतिम गोलंदाजी आहे. बहारदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी केदार आलेत. मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती केदारने. तर मात्र सलामीचा बॅटर सागर, त्याला मात्र धावसंख्येचा वेग, धाव संख्येला आकार देण्याचं काम करावं लागेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू डाऊन द ग्राउंड, शेवटच्या क्षणाला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. क्या बात है, वरद होते तिथे काय चेंडू अडवलाय. वेगाने चेंडूचा टप्पा झाला होता, असं वाटलं होतं की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यात आल्या. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच धोक्याची घंटा वाजली गेली होती, परंतु 2 धावा अगदी शिट्ट्याच्या चपळाईने
पूर्ण केल्यात 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 24. पहिला चेंडू चुकीचा हाताळला गेला होता. केदारच्या माध्यमाने त्याचा वापर देखील फायदा घेतला होता सागरने, परंतु त्या चेंडूसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये तैनात करण्यात आला होता. तो क्षेत्ररक्षक मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कसा राहील हे मात्र हेरलंय. थोडासा अवधी घेत आहेत, थोडं फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. डीप कव्हर जे मात्र तैनात करण्यात आले. लॉंगॉन आपटी देण्यात आली आहे. ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. हुक केलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका हवेच्या माध्यमाने चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी हा षटकार. या षटकारांची कुठेतरी आवश्यकता होती कल्याण ब्राह्मण मित्रमंडळ संघाला, आणि ते फटके कॅप्टन लीडिंग फ्रॉम सागरच्या माध्यमाने आलेत. या फटक्यांची नितांत गरज होती. आपटी देण्याचा प्रयत्न करतायत केदार, परंतु हवा तसा बाउन्स मात्र प्राप्त होत नाहीये. यावेळी समोरच्या दिशेला और पी चेंडू बॅकच्या रडार मध्ये आणि चेंडूला फेकून दिलाय. सलगचा 3रा षटकार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी भूमिका बजावत असताना सागरच्या बॅट मधून लगातारचा 3रा षटकार. थँक्यू डीजे. षटकारांच्या मदतीने धावसंख्या फलक फ्लाय झालाय 42 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचलीये. चौथा येईल का? चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा ठोकलाय हा 4था षटकार. डीजे सलामीला आला होता, थोडासा अवधी घेतला, त्यानंतर आता मात्र गोलंदाजाचा गर्दनकाल बनलाय सागर. लगातारचे 4 षटकार. पुढील चेंडू 5वा येईल का? मुक्का पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो कोणी आम्हाला नडतोय तो डायरेक्ट दिसतो ढगात, आणि 5वा चेंडू ढगात पाठवलाय सागरच्या बॅट मधून. लगातारचा 5वा षटकार. चेंडू हाताळलाय. नाविन्य पूर्ण करण्याचा प्रयत्न, कुठेतरी फिंगर रोल करण्यात आली होती, त्यानंतर चेंडू हातातून निसटलाय. त्यानंतर 5वा षटकार देखील आलाय. 6वा षटकार येईल का? एक विक्रम पाहायला मिळेल का या स्पर्धेमधील? 6व्या षटकासाठी फुल्ला लेनचा चेंडू, ते मात्र मिश्रा स्ट्रोक जरूर आहे.
डीप मधून क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यासाठी येत आहेत. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने तिसऱ्या धावेसाठी 60 धाव घेण्याचा प्रयत्न. चुकीची फेकी. थोडासा दडपण, थोडासा प्रेशर जो मात्र क्रिएट झालाय. केदारच्या बॉडी लँग्वेज वरून सहज दिसून येतोय. ऑर्थोडॉक्स फेकी जी मात्र करण्यात आली आहे आणि अशा प्रकारे 3 धावा शेवटच्या चेंडूवर आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली आहे 58 धावा. केदारचं षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकार, 1 नो चेंडू, त्याच्यावर फ्री हिटला 3, त्यानंतर पहिल्या चेंडूवर 2, अशा तब्बल 36 धावा. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल केदारच्या माध्यमाने. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम षटक हाताळलं होतं केदारने, परंतु यावेळेस सागर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलाय. उद्ध्वस्त करून टाकल्या, पिसे काढले गेले केदारचे आणि अशा प्रकारे धावसंख्या जी मात्र 58 या आकड्यावर. हायलाइटच्या माध्यमाने आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने 5 षटकार पाहू शकाल. अप्रतिम कामगिरी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम स्टान्स. वरद आलाय शेवटचं षटक. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आणि हवेच्या लाटांवरून स्वार होणारा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या बॅट मधून बेदनादन षटकार आणि षटकाराच्या मदतीने या स्पर्धेचं पहिलं अर्ध षटक जे मात्र कंप्लीट झालंय सागरच्या नावाने. येस, टाळ्या होऊन झाले या फलंदाजासाठी. आशा इथे मात्र अपेक्षा त्यांनी सांगितले होते की आम्ही उच्चांक या स्पर्धेचा गाठू. हसत खेळत नकळत त्यांच्या तोंडामधून निघून गेला तर 200-300 धावा आम्ही बनवू, पण ती फलंदाजी आता पाहायला मिळाली. अजून एक तडाखा आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक निवडलंय, परंतु काय बॅटिंग झाली आहे सागरच्या माध्यमाने. 17 चेंडू मध्ये अर्धशतक जो मात्र कंप्लीट करण्यात आलाय. क्या बात आहे. सागर अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. एकदा टाळ्या होऊन जाव्या सागरसाठी. या स्पर्धेचं एकमेव अर्धशतक आपल्या नावी केले. अप्रतिम फलंदाजी, षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अमेय जोशी आलेत. अमय जसा अमय आलाय डगआउट मधून सेट होऊन आलाय. जी फलंदाजी पाहिली डगआउट मध्ये बसून सागरची आणि तीच फलंदाजी पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर, सिक्सर. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. फलंदाज बीट, त्यानंतर यष्टी रक्षक बीट, त्यानंतर 1 धाव जे मात्र चौटीच्या स्वरूपाने कंप्लीट पाहायला मिळते. धावसंख्या 71. इथे चांगला फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकीची फेकी, सातत्याने फेकी मात्र चुकीची पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स फेकी जी मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून केली जाते. त्याचा फायदा घेत असताना इथे मात्र धाव पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फेकी केली जाते. यावेळेस मात्र 3 धावा ज्या मात्र चोरटीच्या स्वरूपाने धावा कंप्लीट करण्यात आल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील त्या क्षेत्ररक्षकाकडून अशाच प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळाली होती.
यावेळेस स्टान्स चेंज केला होता चेंडू, त्यानंतर गोलंदाजाने फॉलो केला फलंदाजाला, खोलामध्ये टाकलेला चेंडू, जो मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपला पाहायला मिळाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जी मात्र एकूण पोहोचली आहे 76 याकडे. सॉरी काका. आजकालची पोरं ना खेळायला पाहिजे, फक्त अभ्यास नको करायला. एवढी का चिडचिड करतोय तिच्यावर? आणि काल पण आरडाओरडा करत होतास, अख्ख्या सोसायटीने तुझा आवाज ऐकलाय. काय नाही रे, मुलगा माझा, अभ्यासच नको करायला त्याला. अरे तो लहान आहे ना अजून. लहान लहान कसला रे? 8वीत आहे, चांगला. पुढच्या वर्षी 9वीत जाईल. आणि मला सांग, आता नीट अभ्यास नाही केला तर 10वीचा रिझल्ट कसा नीट येईल? एवढं प्रेशर. प्रेशर कुकर मध्ये फक्त अन्न शिजतं, मेंदू नाही. तुझा मुलगा जर इथून फ्री असेल ना तर तो एक्झाम नीट लिहिल आणि चांगले मार्क काढेल. एखादा चांगला क्लास वगैरे लाव ना. नाव नको काढू त्या क्लासेसचं. तुला सांगतो, मागच्या वर्षी ना एक चांगला क्लास शोधून तिथे रद्दड फी भरून ऍडमिशन घेतलं मुलाचं. अरे एका बॅच मध्ये 40 विद्यार्थी. मी तुला सांगतो, मला तर असं वाटायचं ना की मुलगा एका शाळेतून यायचा आणि दुसऱ्या शाळेत जायचा. तू ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूटचं नाव ऐकलंयस का? म्हणजे चल सांगतो. अरे ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूट कल्याण मधला प्रीमियम क्लास. प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेड स्टुडंट, मॅक्झिमम 20. प्रत्येक स्टुडंटला स्पेशल अटेन्शन, रेग्युलर टेस्ट. एखाद्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल तर तो त्यांना आधीच कळतो. ते त्याची तयारी करून घेतात, त्यामुळे एक्झाम मध्ये चांगले मार्क पडतात. असा क्लास कल्याण मध्ये? अरे माझा भाचा जातो त्या क्लासमध्ये. उगाच बोलतोय का मी? मला ऍड्रेस दे, मी आजच जातो तिथे. तुम्ही काही काळजी करू नका सर. प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो आणि त्याची शिकण्याची पद्धतही. योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास दिला तर यश नक्कीच मिळतं. डन सर. मग माझ्या मुलाचं ऍडमिशन पक्क. एकदंत कल्याण आणि त्यांच्या विपक्षात श्रीराम स्पोर्ट्स कोल्हापूर दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. सत्याहत्तर धावसंख्येचं टार्गेट, जे मात्र टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. वरद आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील केदार. बॉलर येस, गेम प्ले करायचा आहे. इथे पहिला चेंडू, यश यांचा वेध घेणारा चेंडू. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर साई क्रिकेटर्स गोवा संघाचा पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्याच प्रकारचा या इनिंग मध्ये देखील गोल्डन डकचा शिकार होत असताना वरद बॅक टू द पावले.
एकदंत कल्याण संघाचे कर्णधार या एकदंत कल्याण संघाचे कर्णधार नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण सहकारी यावेळेस पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले जणू हा चेंडू पाहायला मिळालाय परंतु यावेळेस बॅटची इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली आहे चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर पायांचा वेध घेतला चेंडूने अप्रतिम पिचिंग पाहायला मिळाली आहे योग्य लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली सुरुवातीच्या 2 चेंडूवर केदार जो मात्र महागडा ठरला होता त्याला मात्र भरपाई करावी लागेल ज्या धावा मात्र खर्च केल्यात त्याची वसुली करावी लागेल पहिला चेंडू उडवलाय इनफिल्डला भेदलाय त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा घेत असताना सीमारेषेचा योग्य वापर केलाय क्षेत्ररक्षकाने त्यानंतर चेंडू एक बाउन्स जसा चेंडू हातात आला फेकलाय तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट करण्यात आल्यात इथे कव्हर डाव खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु शेवटच्या क्षणाला टायमिंग व्यवस्थितरित्या जुळलं नाहीये इनफिल्ड मध्ये चेंडू अडवण्यात आलाय एका धावेने स्ट्राइक जी मात्र रोटेट झाली आहे इथे ऑन साइडला वेगाने बॅट फिरवण्यात आली होती परंतु चेंडू पडल्यानंतर किंचितचा राईज झालाय आणि त्या चेंडू मध्ये टर्न देखील पाहायला मिळालाय साई ब्रँडची बॅट आहे जी कोणी नेली असेल तर प्लीज आणून द्यायची आहे बॅग मधून काढून नेली असेल कोणीतरी खेळायला ज्यांनी कोणी नेली असेल तर प्लीज आणून द्यायची आहे चांगला चेंडू हाताळण्यात आलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला धावसंख्या फक्त आणि फक्त 2 एका गड्याच्या मोबदल्यात फुल्लर लाईनचा चेंडू हवेत आहे बराच वेळ चेंडू हवेत होता त्यानंतर 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत चुकीची फेकी परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळालाय 2 धावा ज्या मात्र कंप्लीट करण्यात आल्या फुल्लर लाईनचा चेंडू होता संधी जरूर आली होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये यावेळेस लॉक स्विचच्या माध्यमाने चेंडू फेकून दिलाय चेंडू थांबणार नाहीये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार चेंडू हवेत आहे
क्षेत्ररक्षक वेट करत राहिले, चेंडूवर येणं गरजेचं होतं. त्यानंतर एका टप्प्यासाठी थांबले होते. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय आणि सीमारेषेच्या बाहेर लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्यानंतर शॉट थर्डमॅनला एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 15 या आकड्यावर. यावेळेस चेंडू जसा राईज झाला तसा बॅटचा फ्लो उघडला आणि चेंडूला फेकून दिलाय ऑन साइडला. लॉंग लॉंग बिग वे अँड दॅट्स द मायटी हिट. षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळक फ्लाय झालाय 21. यावेळी अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय. सलगचा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. इथे मात्र येत असताना भूषणच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. तर नाणेफेकी करून घेतोय आपण. एकदंत त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळालं. श्रीराम कोल्हापूर या दोन संघांमध्ये नाणेफेकी होते. षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्येने आकार घेतलाय तो म्हणजेच 27 या धावा ज्या मात्र धावसंख्या फलकावर पाहायला मिळतात. प्रणव वर मात्र आक्रमक केलं गेलं आणि तब्बल 23 धावा ज्या मात्र वसूल करण्यात आल्या. ज्या धावा पहिल्या इनिंग मध्ये वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच वेग आता प्राप्त केलाय साई क्रिकेटर्स गोवा या संघाकडून. फलंदाजी करत असताना भूषणच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचे षटकार जे मात्र पाहायला मिळालेत. ऋतुराज आले. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. ऑन साइडला हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने वळवण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. विचार जर केला गेला तर भूषणच्या माध्यमाने भूषणच्या बॅटमधून बॅक टू बॅक दोन षटकार. एकदंत कल्याण संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी श्रीराम. क्या बात आहे. काय चेंडू हाताळलाय. बॅटमॅनच्या रडारपासून दूर चेंडू ठेवला. बचावात्मक गोलंदाजी कशा प्रकारे करावी तर बॅटच्या रडारपासून चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जो मात्र हाताळण्यात आलाय ऋतुराज कडून. फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाहीये परंतु गोलंदाजी अप्रतिम. पुन्हा एकदा इथे कॉट बिहाइंड जी अपील. अप्रतिम चेंडू हाताळलाय. जो फलंदाज मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. बॅक टू बॅक दोन उत्तुंग षटकार ज्याच्या बॅट मधून आले होते. तर भूषण नावाचं वादळ इथे मात्र शांत केलंय ऋतुराज फडकेच्या गोलंदाजीने. कॉट बिहाइंडच्या माध्यमाने फलंदाज बाद. भूषण बॅक टू द डिग आउट. ये 28-28.
सातत्याने आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजापासून माध्यमाने चेंडू जसा बॅटच्या रडारमध्ये आला तसा फेकून दिलाय 6 धावांसाठी हा F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विसरेल मागच्या मॅचची इनिंग प्रणव. यावेळेस षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा अजून एक मोठा मोहरा गारद केलाय ऋतुराज फडके. षटकाराला होता आणि षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू बाहेर निघाला. त्यानंतर कॉट बिहाइंडच्या माध्यमाने सागरने अप्रतिम झेल स्वीकारलाय आणि मोठा मासा गळाला. प्रणव बॅक टू द पॅव्हिलियन. या दोन फलंदाजांनी पूर्णपणे सामना एकतर्फी वळवला होता. तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या आधीचा जर विचार केला गेला तर प्रणय मात्र षटकार मारून मैदानाच्या माघारी परतलाय. त्यानंतर श्रीपाद आलेत. थोडीशी दुखापत, थोडस क्रॅम्प मात्र ऋतुराज फडके ला मात्र पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी थोडीशी दुखापत जाणवली आहे. फिजिओ देखील उपलब्ध आहेत मॅनेजमेंट कमिटीकडून, ची देखील पूर्तता करण्यात आली आहे. ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली संकल्पना आहे, चांगलं योगदान या क्रिकेट स्पर्धेमध्ये. कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित हे ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 दमदार तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पर्वाचा वाटावा सर्वांना गर्व अशी ही स्पर्धा ब्राह्मण समाजामध्ये ही आपलं समाजाला पुढे वाटचाल देणारा, एकत्रित आणणाऱ्या संकल्पना सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या स्पर्धेला सातत्याने पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी देखील खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा पण कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. त्यानंतर या स्पर्धेची पॉप्युलॅरिटी वाढवली गेली आणि खूप चांगल्या प्रकारचं योगदान खेळाडूंकडून देखील पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ आयोजित ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहेत. राधाही बावरी फेम सौरभ गोखले यांची देखील आपल्याला उद्याला पाहायला मिळालेली उपस्थिती. मागच्या स्पर्धेमध्ये, मागच्या टुर्नामेंटच्या पर्वामध्ये आपल्याला हार्दिक जोशी राणादा म्हणून जे फेमस होते ते देखील या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. यावेळेस प्रमुख आकर्षण सौरभ गोखले पाहायला मिळतात. फायनल डे साठी आपल्याला प्रमुख उपस्थिती पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तसेच या स्पर्धेचे मुख्य ज्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेला डीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर मच्छिंद्र जाधव यांचे देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं योगदान पाहायला मिळालं. तसेच मराठी चित्रपट अभिनेते ऋतुराज फडके यांना ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. आपल्या मागच्या गोलंदाजीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं सुरेश भट यांचे देखील आपण स्वागत करूयात. मागच्या गत वर्षातील मॅन ऑफ द सिरीजचे हकदार ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
सागर आलेत गोलंदाजी मार्कवर. ज्याप्रमाणे बॅक टू बॅक 5 षटकार मारले होते त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला ढकललं साई क्रिकेटर्स गोवा संघाला. हे बॅटल मात्र पाहण्यासारखं असेल, कारण का विचार जर केला गेला तर स्ट्राईकवर केदार आहेत आणि केदारच्या विरुद्ध सागरने 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले होते. केदार आता मात्र कशा प्रकारे सागरच्या विरोधात भूमिका स्वीकारतील का 5 षटकार लगावल्यानंतर ही संधी मात्र केदारला मिळाली आहे. त्याच सागरच्या विरोधात 36 धावा कुठल्या गेल्या होत्या सागरने केदारसाठी आणि तोच सागर आमने सामने हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये वसुली करेल का केदार. परंतु जर विचार जर केला गेला तर सध्या तरी खूप चांगल्या प्रकारच्या फॉर्मामध्ये आहे सागर. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर गतीचा चेंडू होता, खोळात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 दुहेरी धावसंख्या जे मात्र पाहायला मिळाली. केदारच्या माध्यमाने 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जो मात्र पोहोचलाय 38 धावा. अजूनही 39 धावसंख्येची गरज. अर्धा पल्ला जरूर गाठलाय, अर्धा पल्ला अजून गाठायचा बाकी आहे, परंतु चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 चेंडू 39 धावा. 3.9च्या सरासरी प्रत्येक चेंडूवर आता धावा येणं गरजेचं असेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल, प्रयत्न केदारकडून चालू आहेत, परंतु चेंडू मध्ये सातत्याने परिवर्तन. या आधीचा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू फ्लायटेड चेंडू होता, यानंतर देखील तिसऱ्या चेंडूवर बोट फिंगर रोल करण्यात आली होती. त्यानंतर चेंडू किंचित सटकून जो मात्र क्रिएट झाला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फुल्लर लाईनचा चेंडू तिथे मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग रिझन मात्र कंप्लीट करत असताना चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. येत आहेत धावा 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 42 या आकड्यावर. मोठी फटकेबाजी करावी लागेल, षटकारा मारावे लागतील, तेव्हाच त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं पॉसिबल आहे. अन्यथा जी धावसंख्या सेट केली आहे ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीयेत आणि अशा प्रकारे केदारला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. सलामीला आला होता केदार, प्रयत्न चालू होते, परंतु मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले नाहीयेत. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिंपण्यात आलाय. केदार बॅक टू द पॅव्हिलियन. इथे फ्लायटेड चेंडू सातत्याने इथे मात्र टाकण्यात आलेत आणि त्यामध्ये फसवा चेंडू म्हणावा लागेल. फुलरलेनचा चेंडू खूप चांगल्या प्रकारची फ्लायटेड गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. सागर अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये म्हणावी लागेल. फलंदाजी करत असताना 17 चेंडू मध्ये 50 मात्र एक मात्र खेळाडू ज्याच्या माध्यमाने फलंदाज ज्यांनी 50 स्पर्धेमध्ये कंप्लीट केली. अम्मे जोशी निर्णायक षटक हाताळण्यासाठी तर विचार जर केला गेला तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी खूप मोठा पल्ला जो मात्र गाठावा लागेल. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावर. 35 धावा जिंकण्यासाठी पॉसिबल आहे, कारण का विचार जर केला गेला
तर 36 धावा याच मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 36 होऊ शकतात तर 35 का होऊ नये. श्रीपादने जी खेळ केली होती मागच्या मॅच मध्ये, तो श्रीपाद इथे चेंडू ऋतुराज थोडासा स्ट्रगल करतोय, थोडासा क्रॅम्प जाणवलाय, परंतु जी गोलंदाजी केली आहे ऋतुराजने, कुठेतरी धोक्याची घंटा वाजवली होती भूषणने आणि त्यानंतर प्रणयने त्यांची मात्र खेळी संपुष्टात आणली ऋतुराजने. त्यानंतर शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी थोडासा क्रॅम्प मात्र ऋतुराज फडके अभिनेते आहेत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी धर्मवीर 2 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या प्रकारचं रोल त्यांनी पेश केलं. ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण तिथे प्राप्त झालाय. त्याच अनुषंगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र 4 धावा देऊन जाईल. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज जी मात्र कंप्लीट करावी लागेल. 6 चेंडू 4 षटकार जरी आले तरी त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. 4 लिगल डिलिव्हरी आणि मॅच जी मात्र कल्याण बामामित्र संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय सामना. चांगला चेंडू फुल्लरलेनचा चेंडू खोलात टाकला होता, व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. चेंडू दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत, त्यानंतर शेवटच्या क्षणाला बॅट पिचिंग झाली नाहीये आणि अशा प्रकारे रनआउटच्या स्वरूपाने श्रीपादला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाहायला मिळत आहेत. इकडे कर ना कूलर. गरम कसा आला? कूलर कर ना इकडे भाऊ. कर ना इकडे. आम्ही 5 जण बसलोय. कूलर कर ना इकडे. अमय जोशी टू चैतन्य. फॉर्मॅलिटीज. फ्लायटेड चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले होते सागर, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओढ धरून 4 धावांसाठी हा चौकार आलाय. टोपीवाल्याने एक कॅच घेतलेले. रनआउट कोणी गेलता? वेगवान चेंडू हाताळलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजाच्या रडारापासून चेंडू बाहेर. बचावात्मक गोलंदाजी अमय जोशीच्या माध्यमाने वेगवान गतीचा चेंडू. गती होती या चेंडू मध्ये. त्याने घेतले. रनआउट कोणी गेलता? रनआउट तो आहे ना फाईन लेवर. ऑफसाइडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून येत आहेत, उचलतात, फेकतायत. तोपर्यंत 2 धाव्या कंप्लीट. शेवटच्या चेंडूमध्ये फॉर्मॅलिटीची मात्र कंप्लीट करत असताना रनआउटच्या माध्यमाने सामना इथे मात्र जिंकलाय कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने या स्पर्धेचं एकमेव अर्धशतक कंप्लीट केलंय. 17 चेंडू मध्ये 50 कंप्लीट सागर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
बॉलरों को एक नया भी लेना पड़ेगा, वो बैटर को ऑप्शन चाहिए।